खूप जोराचा आला आहे, पण आपल्याला ही रवणं काढायची आहेत, नाहीतर आपण नाही काढली तर खूप लोक फिरत असतात. की आपण आता आतल्या साईडला आलो आहे. ह्या आतल्या साईडची रवणं आहे सर्व. खूप जोराचा पाऊस आला का, सुटलाय पुरा. रवणं आहेत आणि हिला अळंबी सुद्धा बोलतात बघा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. मित्रांनो, आता आपण चाललोय रवणं शोधायला. 2-4 ठिकाणी आपण जाऊन रवणं शोधून आलोय. आणि आज आलो आपण वाडी खुर्दामध्ये. इकडनं रस्ता होता, पण नदीला खूप पाणी आहे, तर आपण पाण्यातनं न येता आपण रिक्षा घेऊनच ह्या साईडला आलोय. तर आता जायचं आहे रवणं शोधायला. तशीच काटल्या पण एका ठिकाणी बघितले, ती पण काढायची असं आव्याने सांगितले. तर चला, तर मग आज शोधायची आहे रवणं. चला. आलो खरा, पण माझी धांदल उडाली, कारण पावसाने सुरुवात केली आणि छत्री मी रिक्षामध्येच विसरून आलेलो. त्यामुळे परत तेवढा पाठी धावत गेलो, छत्री आणली आणि आता आम्ही चाललोय रवणं शोधायला. होंबाडा आहे, तिथे शोधलं जात आहे. कुठे असली तर पटकन काढायची आपल्याला. सगळे भोंबाडे चेक केले जातात आणि आम्ही चेक करतच आलो आहे सर्वीकडे. आणि एका ठिकाणी त्याने आता बघितले, ती जाऊन काढायची आहेत. बारीक कळे आहेत बोलतो. रस्ता आखूड आहे, बारीक रस्ता आहे. काठेशी झुडपं भरपूर असतात, त्यामुळे थोडं सांभाळूनच जावं लागतं. कसा रस्ता आहे, गुफा बोलू शकता. एकदम खाली वाकून जायचं आहे. हा रस्ता तो पुढे साफ करत चाललाय, कारण का मला सवय नाही तेवढी त्या काठेरी मधनं चालायची. त्यामुळे तो पुढे तो साफ करतोय. पहिला कुईटी आणलेली आहे बरोबर, बोडसा, आणि खाली वाकून जायचं आहे. योगा समोरच रवणं आहेत, तुम्ही बघू शकता. ही बघू शकता तुम्ही, सगळी रवणं आहेत. ह्या कळ्या आहेत, सगळ्या कळ्या आहेत आणि कमी नाही, भरपूर आहेत. याला मातीत लाल झाल्यामुळे तर तेवढं क्लिअर नाही दिसत आपल्याला कधी. खूप अशा कावळ्या आहेत, कळ्याच आहेत बघा. त्यानंतर थोडी मोठी साईज वाढली की त्याला घुंगूर बोललं जातं. आणि एकदम पुरी खोलली की आपण जी छत्री घेतो तशी ती छत्रीसारखी खोलते, तिला छत्रीच बोललं जातं बघा. खूप प्रमाणात आहे, बारीक सारीक. आणि ही आत्ता जरी आपण काढली तर ही उद्या परत येणार आहे. तेवढ्याच प्रमाणात ना, त्याच्या डबल प्रमाणात सुद्धा येऊ शकतात, कारण का आतमध्ये खूप कळ्या अजून येणाऱ्या बाकी आहेत. आतमध्ये बघू शकता तुम्ही, बारीक कळ्या येणार आहेत अजून. तर आपण जे मोठे आहेत तेच कळ्या काढणार आणि बारीक आहेत ते ठेवणार आहे. बाहेरची साफ केलेली हवेने बघू शकता तुम्ही, काढतोय, खूप आहे त्याच्या हातात. चला जाऊया आपण बाहेरच्या साईडला. आता खूप अशी काढलेली आहेत, खूप झालेली आहे ती. आणि ह्याला खूप मागणी आणि सर्व कळ्या आहेत बघा, एक नंबर खाण्यासाठी. अरे घसरगुंडी व्हायला लागली आहे माझी आता, घसरायला लागले आहेत.
बारीक मच्छर सुद्धा तेवढीच आहे. हरकत नाही नवीन नाही गेला मला हे माती खावं नाही आपल्याला. हाताने ओढून काढतो तो, बघू शकता तुम्ही, कारण माती पावसामुळे सर्व एकदम नरम झालेली आहे. असे ओढून निघत आहे सर्व. ठीक आहेत मरणाची. बारीक बारीक नाही काढत, उद्या परत येणार आहे तो. तर आपण आपल्या रस्त्यावर आलेलो आहे. समोरच आपली गाडी उभी आहे बघा, महाराज यांची. आणि इकडचे आपण रवणा काढून झालेलो आहे. चला आता पुढचे जाऊया काढायला. पुढे जायचे. गावी सुद्धा लोक ही शोधण्यासाठी सर्व रान पालथं घालतात. ही रानामध्येच भेटते, रानावनामध्ये कुठे भोंबाडा वगैरे आलेला असतो त्या ठिकाणी. आणि इथे जास्त करून भीती म्हणजे सर्पाची असते. तो काय बिळात नसतो, झाडावर कुठेतरी लपलेला असतो, तो आपल्याला चावेल ह्याची भीती खूप असते. तर पहिले आमची लोक सांगायची की हे जर काढायची असतील भोंबाड्यावरची रवणं तर ते बोलायचं नसतं, आणि जर बोलला तर मग तो साप आपल्या पाठीमागून येतो. पण आता आम्ही 1-2 वर्ष काढतोय, पण मी काय तो साप बघितलेला नाही पाठीमागून आलेला. पण रवणं फक्त काढलेली आहेत. खूप टेस्टी अशी. मटनसुद्धा, चिकनसुद्धा तुमचं फिकं पडते. मटन असो, चिकन असो, कुठची भाजी ह्या अळंबी पुढे फिक्की पडते. खूप टेस्टी असणारी, कोकणात सर्व लोकांना आवडणारी भाजी म्हणजे अळंबी. त्यालाच रवणं असं बोलतात. कोकणचा मेवासुद्धा बोलू शकता तुम्ही, कारण कोकणात काही लोक मुंबईवरनं जी येतात तर ते लोक मागतात आवर्जून की आम्हाला हे आणून द्या म्हणून. कारण सर्वांना नाही भेटत, जो येईल त्याला नाही भेटत. ह्यासाठी झाडाझुडपातनं, जंगलातनं फिरावं लागतं. त्यानंतर कितीही पैसे देण्यासाठी ते तयार असतात या अळंबीचे. मी तुला पैसे देतो किंवा आणखीन काहीतरी देतो, थंडा बिंडा, पण ती मला खाण्यासाठी आणून दे असं बोलतात. आणि ह्या पावसाच्या सीझनमध्ये नागपंचमीच्या अगोदर ती येतात किंवा नागपंचमीच्या वेळीसुद्धा ती भेटली जातात अशी अळंबी. आणि याव्याने तिथे सुरुवात केलेली आहे काढायला, बघू शकता तुम्ही त्याच्या हातामध्ये. तो बाहेरच्या साईडला आहे, मी आतमध्ये आलो आहे. तर आतमध्ये पण अशी खूप अशी आहेत, त्यामुळे मी आतमध्ये बघितल्यावर दिसली ती मला खूप. त्याला सांगितलं आतमध्ये साफसफाई कर आतल्या साईडला. मला आतमध्ये जाऊन तो व्हिडिओ बनवायचा. आणि पावसाने अचानकच सुरुवात केलेली आहे. बघू शकता खूप असं जंगल आहे, सर्वीकडे जंगलच जंगल आहे. तसंच आता आपल्याला पुढे जायचं आहे. पुढेसुद्धा त्याने एक झाडी बघून ठेवलेली आहे. 2 वर्षापूर्वी तो मी व्हिडिओ टाकला होता अळंबीचा. तिकडे सुद्धा खूप अशी प्रमाणात आलेली आहेत. त्या पण कळ्याच आलेल्या आहेत बघा. आणि ही फुलल्यावर ह्यामध्ये किडे पडतात, पाखरं येतात कुठली तरी, आणि किडेसुद्धा पडतात. पण हे कळे असतानाच खायची, खूप अशी टेस्टी असतात. आता आपण परत आतमध्ये आलेलो आहे. आतली काढायला सुरुवात झालेली आहे. पाऊस खूप आहे, पावसामुळे मोबाईल भिजेल ही भीती मला जास्त आहे. कारण का तेवढी आपली परत कॅपॅसिटी नाही मोबाईल महागवाला भारीतला घेण्याचा. जो आहे त्या मोबाईलमध्येच आपण मजा घेतोय. कारण
पटापट पटापट ओढली जात आहेत आणि मच्छर तुटून पडली आमच्यावर. जसा पाऊस आला तसा सर्व झाडावरची मच्छर उडाली आहे आणि आमच्या अंगावर येऊन बसलेली आहे आणि चावते नुसती टराटारा टराटाराने फराफरा ओढायचीच आहेत बघा. काही जण खोदून काढतात, तर असं करू नये, खोदून नका काढू. खोदून काढल्यावरती पुढल्या वर्षी येत नाही तिथे. पुरी माती खोदली जाते, त्याच्यात जे असतं ते बियाणं ते परत येत नाही. भोंबाडा फोडला जातो तो, तर त्यामुळे कोणी ते भोंबाडे फोडू नका. ते सर्प थोडा तिथे म्हणजे आराम करण्यासाठी येतात. आराम केल्यावर परत ते झाडावर जाऊन बसतात, त्याच्यात ते राहत नाहीत, फक्त आराम करतात आणि परत जातात. ते खायला येत नाही, त्याच्यावर फुल्यानंतर किडे येतात ना, ते किडे खाणार असतो. तर काही जण बोलतात ते रवणं खाण्यासाठी सर्प येतात, तर रवणं खाण्यासाठी नाही येत बोलतात. तर त्यावर जी फुलल्यानंतर किडे येतात, पाखरं येतात, ती खाण्यासाठी तो सर्प येतो आणि ते सर्व खाऊन टाकतो. ही पण भरपूर प्रमाणात भेटली आहे. आणि ही रवणं मांसाहारी आहे म्हणून बोललं जातं, पण ती मांसाहारी काय कशाबद्दल आहे ते मला सुद्धा नाही माहिती. पण मांसाहारी आहे म्हणून लोक सांगतात गावची. नैसर्गिक आहे ते मांसाहारी कसं होऊ शकतं, पण आपल्याला काय त्यातलं तथ्य नाही माहिती. खूप खूप असे खूप आलेले आहेत, बघू शकता बघा हातामध्ये त्याच्या. दाखव भाव. खतरनाक खतरनाक कळ्या आहेत, एकदम एक नंबर कळ्या आहेत. एकही फुललेलं नाही, सर्व कळ्याच कळ्या भेटलेल्या आहेत. आणि अजून खूप अशा कळ्या आहेत आतमध्ये मातीमध्ये. तो पुढे पण तिथे तिथे तो आता बोट लावला त्याच्या पुढे पण सफेदवालं मोठं खाली खाली आहे, पुढे खाली 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 ये खाली. हा आता बघ त्याच्या खाली एक आहे. तिथे दोन मोठे होते, त्याचं लक्ष नव्हतं. हां त्याच्या तिथे 3 आहेत, त्या जवळजवळ 3च आहेत त्या. अजून एक आहे पुढ्यात. हां तो बघ. हां पिशवी नाही आणली आहे, आणली आहे पिशवीसुद्धा आणलेली आहे. चला तर मग इथे आता रवणं काढून झालेली आहे. परत तो उद्या येणार ही रवणं काढण्यासाठी, कारण उद्या परत येणार आहे तिकडे 30 रवणं जी राहिली आहेत, बारीक कळ्या आहेत. आता आपण आलोय परत रवणं काढायला. आता दुसऱ्या जंगलात घुसायचं आहे. ती साईडला फिरून झालेलं आहे, त्या वाडी खुर्दात त्या रोडला काटलं काढून झालेली आहेत. आणि आता परत रवणं कळ्या आलेले आहेत, बघितलेले आहेत. आपल्याला फोन करण्यात आला की, त्यामुळे आपण धावत पळत येऊन व्हिडिओ करतोय. कारण त्याला एक दिवस जरी किंवा 1-2 तास जरी पुढे गेलेत तर तिथे दुसऱ्या माणसाची धाड पडू शकते. वाट काढत काढत आपल्याला पुढे जायचं आता. आतमध्ये खूप असे आहेत बघा, मला लांबूनच सर्व दिसत आहेत. आपण पण जाऊया आतमध्ये, बघूया.
वाव, खतरनाक, एक नंबर. खूप असे आलेले आहेत, बघू शकता. चमकत आहेत आतमध्ये एकदम. हे बोंबाडे शोधावे लागतात, म्हणजे सर्व झाडीतनं शोधावं लागतं कुठे भेटतील असे. आणि जेव्हा दिसणार त्या टायमाला कळ्या आल्या आल्या ते काढायचे आहेत, नाहीतर राहत नाहीत ते. किल्ल्यावर काही घालू नाही. पाऊस आला, आपण पाठीत चाललो, परत पाठी येऊन परत व्हिडिओ बनवतो. तो भोंबाडा आहे बघू शकता, म्हणजे वारू त्याच्या पुढ्यामध्ये. आणि पुढल्या वर्षी अजून बाजूला बाजूला भोंबाडा येणार त्याच्या. खरं म्हणजे हे मुंग्यांचे वारळ असतात, मुंग्या बनवतात. आणि मुंग्या जे खाणं वगैरे ठेवतात तर त्यापासून हे अळंबी तयार होत असेल असं मला तरी वाटते. कारण ज्या टायमाला मी फोडून बघितलं तर आतमध्ये बारीक बारीक कण दिसले, सफेद सफेद, म्हणजे जसं खाणं असते असं. तर आपण काय तेवढं शोध नाही लावत आहे, पण असं मला तरी वाटते. खूप असे आहेत. तसे आकाशात तारे होते तसे ते सगळे दिसत होते मला. तसे आकाशात तारे दिसतात तसे सगळे वाटत होते चमकताना. खाली सुद्धा आहेत त्या साईडला, बघू शकता तुम्ही. खाली बघा, ते उतरलं आहे त्या साईडला. पाऊस सुरू झाला आहे. मला अर्धा भिजलो आहे मी छत्री असून सुद्धा, कारण झाडामध्ये छत्री नाही उघडू शकत आपण, पुरी झाडकी आहे आतमध्ये. जी कडक जागा आहे तिथे खोदणं गरजेचं असतं. बोंबाडा नसतो तिथे, कडक माती असते, त्यामुळे तिथे खोदूनच काढावे लागतात. मच्छरने हमला केलाय पुरा. हा मच्छर. आता काय नको सगळ्या जवळ असं आपण जुन्या फिरतो हवं हवं हवं. ते ठेवलं गाडी वर ठेवलं आहे ना, अंडर आहे ना, वर ठेवला आहे ते. मी ते आपण ठेवून गेलो तुला मी, अगदी ना खाली भेटली तर म्हणून उठता आलो मी. इथे ठेवला आणि कसं बाजूला. म्हणजे असं शोधावं लागतं आतमध्ये. वेल आहे ना, हिरवं असल्यामुळे ते दिसत नाहीत. पान पण हिरवं, वेल पण हिरवी. वेल पण हिरवी, आणि ते खाली कुठे राहिले की राहिलेत. ते पिवळे होणार, बरोबर, खराब होऊन जाणार. आणि वेल कसं म्हणजे वेल आहे ना खूप हळवी आहे, कुठे तोडायची नाही रे. बरं, हा वेल तुटली की मग संपला विषय. बाजार पुरा बाजार. मग मी बेरडच आहे. गेली दिसतात ना गेली.
अशा वेली चेक कराव्या लागतात, त्यातूनच हे दिसतात, खाली असतात. हो काढ. ते आहेत. बारीक आहे ते. हाताखाली हात आता मारलेलाच ना तिथे. हा तिथे बारीक होतं, खाली गेलं. हा ते बघ ते बघ ते बघ. हे बघ हे बघ हे बघ. जाऊन दे, चल नाही भेटणार. हात मारलेला तिथे होता वर. मोठा भेटला. ते बारीक ते भेटलं. हे काय समोर मला दिसतंय वरून. हां समोरून रस्ता कुठे आहे? मित्रांनो, 2 ठिकाणी आपण काढून झालेलो आहे. 2-3 ठिकाणी काढलेले आहेत आपण रवना. आणि रोडवरच आपल्या वेत्याच्या रोडवरच आपल्याला कंटोळ नाव नाही आहेत, कंटोळं भेटलेली आहेत. आणि अळंबी, कंटोळीने अळंबी काढून झालेली आहे. आणि आता आपण चाललेलो आहे घरी. तसेच मोठमोठे अजून त्याची ठिकाणं आहेत. तो बोलतोय ती पण जेव्हा मी काढत असेल तेव्हा तुला बोलवेन. तर बघूया, जर खूपच मोठी झाडी असेल, खूप असतील त्या ठिकाणी, तर नक्कीच आपण तो सुद्धा व्हिडिओ बनवायला जाऊया. चला आता जायचं आहे घरी. पण आलो आहे आता रिक्षाजवळ. बघू शकता खतरनाक झाबळी भरलेली आहे. तर मित्रांनो, कंटोळे काढून झालेले आहेत, तशी रवणं काढलेले आहेत पाठी झाबळीमध्ये बघू शकता याच्या. तर खूप अशी धमाल आली. जंगलात घुसण्याची मजाच काय वेगळी असते. आणि छत्री काही सावरता आली नाही जंगलामध्ये, त्यामुळे मी अर्धा भिजलेलो आहे. तसाच काही फरक नाही पडत आहे. आपला व्हिडिओ झालेला आहे, जे मला व्हिडिओ करायचा होता. तर ह्या वर्षी परत सक्सेस झालेला हा व्हिडिओ भेटलेला आहे. कारण का सर्वांनाच रवणाचा आणि कंटोळ्याचा व्हिडिओ भेटत नाही, कारण खूप जंगलात असतात, कोण जायला मागत नाही. तर आपण तो जंगलात घुसून व्हिडिओ केलेला आहे. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.